नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि आता सविस्तर. संस्कृत ही आर्य भाषा आता मोबाईलमध्ये अवतरणार आहे. संस्कृत दिनानिमित्त संस्कृत भाषेचा वापर नव्या पिढीच्या संवाद साधनातही रूढ व्हावा यासाठी मुंबई विभागाच्या संस्कृत विभागातर्फे एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे संस्कृत दिनानिमित्त एका समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या रामकृष्ण बजाज संस्कृती भवन इथं झालेल्या या समारंभात संस्कृत शब्दलहरी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाचा परिचय डॉ. उमा वैद्य आणि सुनील खांडबहाले यांनी करून दिला. विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने खांडबहाले यांच्या सहाय्याने सुरू केलेल्या या प्रकल्पाद्वारे संस्कृत शब्द मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प 5 टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक संगणकीय यंत्रणा अर्थात सॉफ्टवेअर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होऊ शकेल. हा उपक्रम लोकांपर्यंत 7 लाख शब्द संस्कृत मधले पोहोचवण्यात येणार आहे. त्याचबरोबर संस्कृत शब्दांचा उच्चार कसा करायचा या प्रकल्पाबद्दल देखील मुंबई विद्यापीठ प्रयत्नशील राहणार आहे. संस्कृत दिनाचं औचित्य तसंच प्राध्यापक ह.दा. वेलणकर यांच्या तैलचित्राचं अनावरण माजी विभाग प्रमुख डॉ. सिंधू डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं. संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.